एक फोन कॉल, एक OTP आणि काही सेकंदात अकाउंट रिकामं. बरोबर ऐकलत. मी बोलतीये ऑनलाईन स्कॅम बद्दल. ऑनलाईन स्कॅमचे प्रकार वाढत चाललेत आणि अनेक लोक त्याला बळी सुद्धा पडतायत. पण आज मी तुम्हाला सांगणार आहे की ही फसवणूक कशी थांबवायची. कारण आज तुम्ही नाही पण उद्या कोणीही या फसवणुकीचा बळी ठरू शकतो. ऑनलाईन फसवणूक कशी ओळखायची, तर हे 5 संकेत लक्षात ठेवा. पहिला संकेत, तुम्हाला एक फोन येतो की आत्ताच ऍक्शन घ्या नाहीतर अकाउंट ब्लॉक होईल. म्हणजेच घाई करणारे आणि भीती निर्माण करणारे कॉल. लक्षात घ्या, खरी बँक कधीच घाबरवत नाही. दुसरा संकेत, OTP मागणारा कॉल. OTP म्हणजे तुमची डिजिटल चावी आहे. ती कोणालाही देणं म्हणजे स्वतःच्या फसवणुकीचा दरवाजा स्वतः उघडण्यासारखा आहे. तर OTP कोणासोबतही शेअर करू नका. तिसरा संकेत, KYC अपडेट आणि रिफंड अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. तुमचा डेटा चोरी होऊ शकतो. चौथा संकेत, 500 भरा आणि 5000 मिळवा. हे हसण्यासारखंच आहे कारण खूप चांगलं वाटू लागलं की ती फसवणूकच असते. पाचवा संकेत, 10,000 भरा आणि नोकरी मिळवा. लक्षात घ्या, खरी कंपनी कधीही पैसे मागत नसते. या गोष्टी पाळल्यात तर तुमची फसगत होण्याची शक्यता कमी आहे. पण तरीही चुकीने काही झालंच तर 1930 वर ताबडतोब कॉल करा आणि cybercrime.government.in वर रिपोर्ट करा. वेळ वाचतो आणि पैसाही वाचतो. आता तुमची सुरक्षितता तुमच्याच हातात आहे. तुम्हाला फक्त योग्य काळजी घ्यायची आहे. आणि हो, तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल तर लगेच आमच्या Instagramला फॉलो करायला आणि YouTubeला सबस्क्राईब करायला विसरू नका.